गाईज हे बघा गाईज गाडी किती दबलेली आहे गाईज माझी गाडी ते ठेवून दिले. आम्ही तुला भेटायला आलो तर तू हे काय करायला असं. राजेश कशी वाटली तुला बिर्याणी इथली? मध्ये तुमचं स्वागत आहे ना. आता आपल्याला जायचं, आपले मित्र आलेले, आपल्याला त्यांच्यासोबत आता जायचं शाही हॉटेलवर बिर्याणी खायला. चला बघूयात. पहिले आपण जाऊया राजेशला घ्यायला. तर विराजला घेऊन निघाल्यानंतर आपल्याला आता जायचे राजेशकड. राजेश आता लॅबला मस्त अभ्यास करायला आहे. जाऊया तिकडं आता. असंच करा. हे बघा ना, हे केवढं झालंय. हे आमच्या सोबतच होतंय गाईज. हे केवढं झालंय हे बघा ना. अरे गाईज लोक खराब होईल अभ्यास करून. हे सुधरून आलंय तिकडून. मी अभ्यास केलेला नाही गाईज. तर गोष्ट अशी आहे की मी तुम्हाला एक टिप देईल. मला जर तुमच्या आयुष्याचे एवढे लावायचे असतील तर सरळ 11वीला PCMB स्ट्रीम घ्या आणि जनरल ग्रुपमधून JEE आणि नेट दोन्ही द्या आणि मग तुम्हाला कळेल माणसाचं दुःख काय असतं. बिलकुल ट्राय इट आणि मला कॉन्टॅक्ट करून मला तुमचा एक्सपिरियन्स नक्कीच सांगा प्लीज. अरे बाप, आपण याचा नंबर टाकू खाली आपल्या ब्लॉग मध्ये. बिलकुल. तुम्हाला जर काही टिप्स हवे म्हणजे सुसाईड करायची असली तर याला फोन करा. हां, मी सुसाईड हेल्पलाईन आहे. मी कोर्टामध्ये होतो आणि मी माझ्या हाताने 2 सुसाईड वाचवलेत आणि एक मी पाहिला आहे, मी ते मान्य करतो, पण 2 मी हाताने वाचवलेत. एक माणूस इथे सेलूतच आहे आणि मी त्याचं सुसाईड वाचवलं. तर मला नक्कीच संपर्क साधा माझ्याशी आणि मी तुमची नक्कीच मदत करेन. तर धन्यवाद. जवळी मी खूप घबरा झालोय. बॉम्ब स्टिकर. अगोदर जेव्हा मी शेवटी यांना भेटलो होतो तेव्हा मी असा बिलकुलही नव्हतो. पण माझे तेव्हा वजन खूप कमी होते. पण म्हणजे तेव्हा पण चांगलेच वजन होते. तेव्हा पण मी ढबऱ्या कॅटेगरीतच होतो आणि आता मी जरा अति ढबऱ्या कॅटेगरीत आलो. मला ते कमी करायचं आहे पण माझ्या घरचे मला करू देत नाहीत. त्यांचं मत असं आहे की तू एकदा पहिले तुझ्या आयुष्याचं बघ, नंतर हेल्थसाठी बघ. तर आमच्याकडे हेल्थला तेवढं व्हॅल्यू देत नाहीत. आमच्याकडे म्हणतात वेल्थ इज हेल्थ म्हणतात आमच्याकडे. जर तुमचा जो पैसा आहे तर तुमची हेल्थ चांगलीच असते. म्हणून आमच्या घरच्यांचं मोटिव्ह असं आहे की तू कमव. त्याच्यासाठी त्यांनी मला एक परीक्षा देऊ घालत आहे. तिचं नाव आहे JEE ॲडव्हान्स. ती बिलकुल पण चांगली नाही आहे. ती तुमच्या हेल्थसाठी फारच धोकादायक असू शकते. पण ती जर तुम्ही एकदा क्रॉस केली तर तुमच्या हेल्थचे खूप चांगले दिवस येऊ शकतील. म्हणून त्याच्यामुळे मी एकच म्हणाल की बिलकुल द्या आणि आपल्या आयुष्याचे लवडे लावा किंवा आपल्या आयुष्याचं भलं करा. तर म्हणून सरळ आपण तेच सांगू की तुम्ही JEEसाठी अपिअर व्हा. तुम्हाला काही टिप्स पाहिजे असतील तर मला नक्की कॉल करा. मी तुमची नक्कीच मदत करेन. बरोबर. गाईज तुम्हाला भंडून कसं वाटलं कमेंट मध्ये सांगा. नक्कीच सांगा. माझं नाव ज्ञानचोद दास चांचड. तुम्ही याला अकाउंट भेटेल. कमिंग सून ब्लॉगर आहे. कमिंग सून ब्लॉगर आहे मी पण ट्रॅव्हल ब्लॉग टाकणार आहे. माझं सध्या पैसे नाही पण माझं पैसे आल्यावर मी पण फिरणार आहे आणि मी पण ट्रॅव्हल ब्लॉग टाकणार आहे. हो. तर तोपर्यंतसाठी बाय कनेक्ट राहा. हे तुम्हाला माझ्याबद्दल नक्कीच सांगतो. धन्यवाद. गाईज हे बघा गाईज गाडी किती दबलेली आहे गाईज माझी गाडी बघा ना गाईज किती दबलेली. अरे गाडी दबायली रे भाऊ. मग आता माझ्या घरचे मला मारून टाकतील. मार नाही झालं. इन्व्हेस्टमेंट माझ्यावर 5 लाख आहे ना. मग तुला सांगतो तुझं बरं. तू कुठे आहेस? गाडी आहे का तुझं? तर गाईज आता आपण इथून निघालेलो आहेत आणि आपण आता जातो आहेत आता रेस्टॉरंटकडे. गाईज भेटतो जेवण करून. आपण बिर्याणी खाल्ली आहे. राजेश कशी वाटली तुला बिर्याणी इथली? खूपच अप्रतिम. त्याचा म्हणजे एक आरोमा होता आणि त्याच्या सोबतच त्याचं पण काय म्हणू त्याला आपण स्वाद किंवा मराठीमध्ये इकडे आठवत नाही पण मराठीमध्ये जो पण शब्द असेल तो पण खूपच आवडली मला. मी खूप दिवसाने खाल्ली आहे. पण जेव्हा आपण खातो मी दिल खोलून खातो आणि आज मी तो आनंद घ्यावा. आमच्या सेलूत आमचे खूप 2-3 ठिकाण आहेत. सगळे चांगले आहेत पण ते आम्ही कुठं जायचो हे आम्ही ठरवतो. कळाला असेल तुम्हाला. तो गाइस हमें जाना है अभी चैतन्य से मिलने. तर गाइस तुम्ही बघू शकता आपलं ट्यूशन KDS तिसरा मधला बांधायला चालू झालेला आहे. गाइस तुम्ही बघू शकतात कार्तिक आलेला आहे.
ए बॅटरी बंद कर ती. ब्लॉगर आहे ते. काय चाललंय चैतन्य? ते ठेवून दे. आम्ही तुला भेटायला आलो तर तू हे काय करायला असं? ते बंद कर तू. बंद कर ते. त्याच्यामुळेच पाहिलं बाबा शतक होते मॅच काय पीक आलाय 2026 न्यू 2016. काय म्हणतो कोहलीचं शतक आहे रे. किती शतक होईल त्याचं ते? 86 होईल बहुतेक. काय रे कोहलीची इंटरनॅशनल सेंचुरीज पा 84 तर हे गाईस तुम्ही बघू शकता. कार्तिक इतकी कशी हाईट वाढायली रे तुझी? आधीपासूनच उंच आहे ना एवढं. आपली थोडी ठीक. अरे डॉगेश भाई आपल्याला इथं पण सोडत राव. डॉगेश भाई तर कुठं बी डॉगेश भाई आहेत. 1 2 3 इकडे 4 डॉगेश भाई. मग विराज विराज तू सांगितलं नाही बिर्याणी कशी लागली? एक नंबर होती. मला थोडीशी ऍव्हरेज वाटली. ती बॅटरी बंद कर. आपला राजेश काऊन शांत आहे राव? अरे कसं इलाका आहे इथं 5G नेटवर्क. चालला असता आता तू राजेश. अरे बरोबर मित्रांनो नक्कीच मी ज्ञान शोधायला येईल. तर तोपर्यंत साठी ट्यून इन टू सोहम बोराडे व्लॉग्स अँड वी टुगेदर शेअर्ड काय म्हणतात स्प्रेड लव्ह अँड whatever you wanna spread on him, ओके you बाय can बाय spread बाय. on him. Bye. आपला व्लॉग आवडला असेल गाईस तर आपल्या चॅनलला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.